किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण थंडी स्पेशल हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणा कसा बनवायचा ते बघणार आहे। अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा हा शेंगदाणा होतो। तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हल्दीराम स्टाईल चटपटीत खमंग कुरकुरीत मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे। हे कच्चे शेंगदाणे आहे। कपाळने जर बोललं तर 2.5 कप हे शेंगदाणे आहे। व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे। त्याच्यात कचरा खडा असतो, गाराचा खडा असतो, ते सुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे आपण धुवून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला धुवायचे आहे। तर बघा, यामध्ये पाणी घालायचं आहे आणि खूप असं चोळून धुवायचं नाही, फक्त हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहे। फक्त आपल्याला शेंगदाणे असे ओलसर झाले पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे धुवून घेतलेले आहे आणि असे चाळणीमध्ये ठेवून हे पूर्णपणे आपल्याला निथळवून घ्यायचे आहे। तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला इथे 250 ग्रॅम चण्याचं पीठ घ्यायचं आहे। जाड असो किंवा बारीक असो कोणतंही चालेल। जे आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतले त्याच्या निम्म आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे। तर एक मोठं भांडं घ्यायचं। तर बघा, ते मोठं भांडं घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। इथे पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण 1 चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे। बघा, या चमच्याने मी माप घेतलेला आहे। अगदी छोटा चमचा आहे, या चमच्याने माप घेतलेला आहे। अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि पाव चमचा इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला चटपटीत अशी आंबट तिखट अशी चव यावी त्यासाठी आपण इथे सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तर आता पिठामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर, मिरची पावडर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे आपले जे शेंगदाणे आहे ते अतिशय कुरकुरीत होतात। आता हे आपण निथळून घेतलेले शेंगदाणे हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि या ओलसरपणामध्ये आपल्याला हे कोट करून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने करायचे आहे। तर बघा, आपण हे कोट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जरासं कोरडं वाटतंय म्हणून आपण यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन आपल्याला हे ओलसर करायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे ओलसर करून घ्यायचे आहे। त्यामुळे कॉर्नफ्लॉवर आणि पिठामध्ये छान असे हे भिजल्या जातात आणि पीठसुद्धा छान भिजतं आणि फुगतं। बघा, परत आपल्याला यावरती पाणी घालायचं आहे। प्रत्येक शेंगदाण्याला कोट झालं पाहिजे आणि छान असा हा पिठामध्ये भिजला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर सर्व शेंगदाण्यांना पीठ हे कोट झालेलं आहे। आता 10 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवूया यावर आणि बाजूला ठेवून देऊ, त्यामुळे पीठ छान असं हे फुगल्या जाईल। आता आपला जो मसाला शेंगदाणा आहे तो खमंग आणि पौष्टिक कुरकुरीत व्हावा त्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहे। तर त्या मसाल्यासाठी इथे मी 1 चमचा जिरं घेतलेले आहे, 10 ते 12 लवंग, 10 ते 12 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, मोठी वेलची घेतलेली आहे ती फोडून घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा मी सुंठ पावडर आणि अगदी थोडंसं आपल्याला इथे जायफळ घ्यायचं आहे। मी 2 छोटे तुकडे घेतलेले आहे, 1 जावेत्री घेतलेली आहे, पाव चमचा हिंग। त्या हिंगामुळे आपल्याला पोटाचा बिलकुलही त्रास होणार नाही, पचनाला हलकं फुलकं जातं।
इथे 1 चमचा मिरची पावडर घेतलेली, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा सर्व मसाला घालून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असा हा मसाला तयार होतो. तर बघा, आपला चटपटीत असा मसाला बनवून इथे तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे 10 मिनिटे झालेली आहे आणि शेंगदाणे आणि पीठ छान असं हे फुगलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण तळायला सुरुवात करूया. तर बघा, तेल आपलं इथे गरम झालेलं आहे. कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण हे शेंगदाणे यामध्ये सोडून घ्यायचे आहे. जसे जसे तळत जातील तसे तसे हे सुट्टे होतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे तळलेले आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर बघा, आपण एक झाऱ्या भरून काढलेले आहे. आता त्यावर गरम गरम असतानाच आपल्याला हा मसाला घालायचा आहे. त्यामुळे गरम गरम असताना छान असा हा चिकटला जातो. तर बघा, यावरच आपल्याला मसाला हा भुरभुरायचा आहे. अशा पद्धतीने भुरभुरायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे टॉस करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व शेंगदाणे हे तळून घेऊ. तर इथे आपला हल्दीराम स्टाईल शेंगदाणा मसाला तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, खूप असा शेंगदाणासुद्धा खरपूस असा तळले गेलेला आहे. तर तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगायची की ज्यावेळेस आपण मसाला शेंगदाणा करतो आणि तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गठ्ठे गठ्ठे होतात, गोळा होतो आणि तो सुटसुटीत होत नाही. तर तो सुटसुटीत होऊ नये म्हणून एक महत्त्वाची टीप आहे. तर ती टीप म्हणजे काय आहे की एकदा तेलामध्ये शेंगदाणा सोडल्यानंतर गठ्ठा झाला की लगेचच बाहेर काढायचा आणि ताटामध्ये थंड करायचा आणि हाताने पटपट असे सुट्टा सुट्टा करायचा आणि नंतर परत फुल गॅसवर तळून घ्यायचा. अतिशय कुरकुरीत असा चटपटीत मसाला शेंगदाणा तयार होतो. तर अशा पद्धतीचा हा हलवाई स्टाईल किंवा तुम्ही हल्दीराम स्टाईल शेंगदाणा एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.